हाय फ्रेंड्स, क्रेझी क्वीन सायनिंग इन. बीबी हिंदी 19 बघतच असाल तुम्ही. खूप मजा येते, शो गाजतोय. माझा फेवरेट ग्रुप आज जेवत होता. गौरव, मृदुल, मालती, आशनूर, अभिषेक. आणि टेबल मॅनर्स काय असतात हे कळत होतं त्यांना बघून. म्हणजे व्यवस्थित तोंड बंद करून सावकाशपणे चू करत होते जेवण आणि जेवत होते. पण त्या घरात एक असा क्रीचर आहे ना, जो कुठून आलाय तेच कळत नाही. कारण तो नाही आहे, ती आहे तानिया मित्तल फ्रॉम MP ग्वालियर. ती जेवते ना तर असं वाटतं की जसं काही चक्की असते ना दळण दळायची, ती दळली जाते त्याच्यामध्ये गहू. कशी जेवते दाखवू तुम्हाला. प्रत्येक दाणा तिच्या असा ओठावर येतो. कधी कधी असं तिला बघताना असं वाटतं आपण जेवूच नाही. हे कशी जेवते, काय जेवते. आणि ह्याच्यामध्ये घरात पण इतका हल्लकोड माजलेला आहे, प्रत्येकजण बोललेला आहे कशी जेवते, काय जेवते. तिच्या तोंडावर बोललं गेलं तरी त्या बाईला काही फरक पडत नाही. ती काल पुरी खात होती, पुडी कशी खात होती. काय म्हणजे थोडे तरी काय स्वतःबद्दल एवढा मोठेपणा करते, एवढ्या हुशाऱ्या मारते, तर थोडे तरी काय मॅनर्स बघ. टेबल मॅनर्स, तुझ्या समोर कोण बसले त्यांच्या समोर जेवते, कसं जेवायला पाहिजे ते सगळं ठेवलंय हो तिने बाजूला. नुसते मोठेपणा आणि फेका मारते. तुम्हाला काय वाटतं, बरोबर बोलते ना. मला तर बाबा काही तथ्य वाटत नाही तिच्या बोलण्यामध्ये. जे काय असेल ते असेल, पण एवढा मोठेपणा करायला तुला हाच प्लॅटफॉर्म मिळाला का. बरं मिळाला तर मिळाला. जरा विचार कर की तुझ्या फुटेजसाठी तू एवढं सगळं बोलते आहे तर लोकांचा त्यावर विश्वास बसेल का. याला काय म्हणतात माहिती आहे, स्वतःचं हसं करून घेणं. आणि हे ती करते. भले तिला फुटेज मिळते, तिच्याबद्दल रील्स बनत आहेत, तिला लोक सर्च करतायत, तिच्या घरी जाऊन बघतायत तिचं घर आहे, वॉट एव्हर. पण एक स्वतःचं असतं ना इकडे काहीतरी किंवा इकडे, ते पूर्ण तिने गाण ठेवलं आहे असं मला वाटतं. स्वतःचं हसं करून घेते, हसं ही बाई. तुम्हाला काय वाटतं, बरोबर बोलते ना. कमेंटमध्ये मला बोला. बाय.